नमस्कार मंडळी. तर मी करतेय शेवयाची खीर. त्याच्यासाठी शेवई घ्यायची आपल्याला आणि शेवई आहे ना आपल्याला तुपात छान परतून घ्यायची आहे. तूप घातले 2-3 चम्मच आणि मग आता त्यात शेवई घालते. तर शेवई छान अशी मस्त परतून घेतली की मग तिला असं छान ब्राऊन कलर आल्यानंतर काढून घ्यायची आपल्याला बाजूला एका डिशमध्ये वगैरे. बघा काढून घेतली आहे मी आता. आता त्यात तुपात थोडा रवा घालायचा आहे. रवा पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे थोडासा, खूप जास्त नाही भाजायचा आहे. आता रवा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे शेवईमध्येच. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, काजू बदाम जे काय असेल आपल्याकडे ते पण छान मस्त असं रोस्ट करून घ्यायचे आहेत. थोडासा कलर बदलला, त्याचा ब्राऊन कलर आला की ते पण काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दूध घालायचे. दूध घातलंय बघा मी इथं. आता दुधाला छान आपल्याला उकळू द्यायचे. दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला जे आपण रवा शेवई ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते, छान परतून घेतलेले, ते घालायचे दुधात. छान असं मिक्स करून घ्यायचे. आता रवा आणि शेवई आपली शिजू द्यायची आहे. रवा आणि शेवई शिजल्यानंतर बघा असं छान ढवळत राहायचे. त्याच्यानंतर वेलची पावडर घातली आहे मी. वेलची पावडर घातल्यानंतर साखर घातली आहे जितकी हवी तितकी. जेवढं गोड मला हवंय तेवढी मी साखर घालून घेतली आहे. बघा आता आपली खीर छान तयार आहे. घट्टपणा पण आलाय तिला आणि टेस्टलाही छान लागते. तर तुम्हीही करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कशी झाली आहे माझी खीर. तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.